अशा पद्धतीने आज हा बस्त्याचा कार्यक्रम चालू आहे. तर बघूया आज आपण कोणत्या कोणत्या साड्या आज आहे आमच्या टाऊचा बस्ता आणि आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बस्ता काढायला. धुळ्याच्या विजय कलेक्शन या ठिकाणी, धुळ्याच्या विजय कलेक्शन या दुकानावर आम्ही आलेलो आहोत आणि आज छान असा बस्त्याचा कार्यक्रम होतोय. तर अशा पद्धतीने बघा एवढे सर्व आमची जमलेली आहे. तुमच्याकडे पूर्ण कलरचं शर्ट आहे कलर असे छान गुड लुकिंग असं दुकान आहे आणि तर अशा पद्धतीने आज हा बस्त्याचा कार्यक्रम चालू आहे. तर बघूया आज आपण कोणत्या कोणत्या साड्या सिलेक्ट होतात. ते सिलेक्ट झालेल्या साड्या देखील तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. ही आमची गाव पण आहे, तिची जास्त मेहनत आहे. म्हणजे की ताऊचं आणि गावचं वेगळं कॉम्बिनेशन असतं. त्यांनी आधीच ठरवलेलं असतं की आम्हाला काय घ्यायचं आहे आणि काय लूक कोणासाठी करायचं आहे हे त्यांनी ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे मग त्या दोघंजण जवळ बसून सगळं डिस्कस करत आहे की काय घ्यायचं कसं घ्यायचं. माझं थोडंफार कॉन्ट्रीब्युशन असतं आम्ही बाहेरचं आलेल्यापासून. मम्मीसाठी ना त्याच्यातलं घेत आहे का? सेम डिझाईन घ्यावी लागेल. छान आहे हा कलर. अहो जास्त डार्क आहे, दुसरा खाया. अहो चांगला आहे ना असं वाटत. मग छान आहे, ही पण छान आहे. ही सांगताय ना त्याच्यातली ना स्काय ब्ल्यू तर भाऊच्या लग्नात घातलेली ना. ग्रीन काढा ना. तुझी पसंत सांग बेटा, आम्ही तुझ्याकरता थांबलोय ना. तुझी पसंत त्यांना बी आवडायला पाहिजे असं आहे ना. नाही त्यांना आमची पसंत आवडूनच जाते. तसंच काय नाही आपला बजेट बी मेन आहे. हो तरी 3000 पर्यंत पुढे गेलो. अजून तुम्ही आमचं काय नाही टाकत राहणार. तुमचं बजेट चुकून जाणार बाकी काही नाही. तुमचं तर कंबर दुखायला आला असेल. काय हो सेवन चालू ना. इथं विजय कलेक्शनमध्ये जो झालेला बस्ता होता, मुलीचे ड्रेस साड्या सिलेक्ट केलेल्या होत्या, ते तिथे सोडून आम्ही पृथ्वीला मामी आजीजवळ टाकून समोरच्या दुकानात जात आहोत RS कलेक्शन म्हणून. तर त्या ठिकाणी सर्व जेंट्सचे ड्रेस आहेत आणि त्या जेंट्ससाठी आम्ही सिलेक्शन करणार आहोत तिकडे. हे विजय कलेक्शन होतं. इथून आम्ही आता उतरलो आहे आणि अगदीच समोर आता RG कलेक्शनमध्ये आम्ही जात आहोत. इथे जेंट्सचे कपडे छान मिळतात म्हणून या ठिकाणी आम्ही आता बस्त्यासाठी हे नवरदेवचे कपडे सिलेक्शन होत आहे. छान दिसतोय. आम्ही पण एक ड्रेस चॉईस केला. याला आवडतंय. असं काम करते. काय नाही डिसाईडच नाही अजून. इथे परत आम्ही संदीप पाटीलसाठी म्हणजे आमच्या यांच्यासाठी ड्रेस चॉईस करत आहोत. तर यांना असं म्हणजे ड्रेस असा हवा असतो की लग्न झाल्यानंतर देखील तो यूज करता यायला हवा. म्हणजे ओकेजनली आम्ही सर्वजण त्यांना फोर्स करत होतो की त्यांनी असा हाफ कुर्ता घ्यायला पाहिजे जो त्यांच्या अंगावर दिसतोय तसा, किंवा मग फुल कुर्ता किंवा जर्किंग वगैरे असं काही वेगळं लुक करायला हवा असं आम्ही सर्वजण त्यांना सांगत होतो. पण त्यांनी असं काहीही घेतलं नाही आहे. अगदीच फॉर्मल ड्रेस त्यांनी घेतले.
ते बघ ते शर्ट आता यांनी try केलं. कसं करायचं कसं करायचं आपल्याला. सकाळी 12 वाजेपासून आम्ही इथे कपडे सिलेक्शनसाठी आलेलो आहोत आणि आता संध्याकाळचे बिलकुल 6:30 ते 7 वाजण्यात आलेले आहेत. त्यामुळे माझी पृथ्वी खूप त्रास देत आहे. तिला खूपच कंटाळा येत आहे. तुम्ही पाहू शकता अगदीच बोर होते तिला. आता इकडे जातो आहे आम्ही सनी आणि गुंजन यांचे कपडे घेण्यासाठी. ते बघूया. इकडे आता त्याच दुकानात आमची एंट्री झालेली आहे आणि त्यांच्यासाठी देखील आम्हाला जर्किंग किंवा हाफ कुर्ता किंवा फुल कुर्ता असं वेडिंगसाठी 2 ड्रेस सिलेक्ट करायचे इथे आणि ते आम्ही आता इथेच करणार आहोत. तर मी अशा पद्धतीने सर्व व्हिडिओ करते दुकानाचा. सगळ्यांचा बाजार झालेला आहे. फक्त माझी साडी लग्नासाठीची चूज करायची राहिलेली आहे. तर संदीप पाटील मला एक साडी घेऊन देत आहे आणि त्यासाठी मग आम्ही आता लिफ्टने जात आहोत. पण का बघूया कोणती साडी कोणती चूज करतो काय वगैरे. पोट नको घालू मध्ये. मी लिफ्टने चाललोय वरती आता 2nd फ्लोअरला. चला पाहू आपण आता कोणती साडी आपण घ्यायची. नाही ग बाई मला तुला पॅटर्न आवडला नको मोडू ना. मग तू तुम्ही घेतले ना त्याला याच्यामध्ये असं मन कोणते पाहिजे तुला. इंटरेस्ट तुझ्या म्हणून तुला आवडत नाही. जसं मन राहतं ना तर मग तसं दिसतं आपल्याला. हो का कशामध्ये पाहिजे बुवा तुला ते पाहिजे मला सर्व ही पहिली ही काय प्राईसची बरं 13,95 1400. दाखवा ना मग त्याच्यातल्या दाखवा. ही आवडते का. छान आहे ती. ठीक आहे. प्रत्येकाची वेगळी, तुमची वेगळी, मामीची वेगळी, ताईची वेगळी. नाही तिची नाही तशी वेगळी हिची ना. बघायची. ती आमची लहान बाईची वेगळी सर्व. यांची माझा अनुभव सांगतो. त्यांची चॉईस तुमच्या सर्वात वेगळी होती. मस्त केला तुमचा मेनू. मामीची चॉईस सर्वात वेगळी. नाही मामीची वेगळी जे त्यांची वेगळी त्यांची सांगू शकत. त्यांची आणि यांची वेगळी होती सर्व. चांगला वाटणे सांगू शकते. तुम्ही समजून घ्याल मी काय सांगतो. ती खालची गेली. एकदम सुंदर पोस्टर डिझाईन 2050 पैसे बघू नका. वस्तू एकदम छान आहे. एकदम छान. मन कवड्या तुझ्या एकदम छान आहे. पैसे मामी निघालेले तर ते सोडलं घेऊन आले. काय बेटा मम्मी साडी हे मामी सुरतला राहतात. सुरतून आणतात ते. घेतो ना कपडे म्हणून मग व्हायचा नसतं. आवड व्हायचं काय 550 तर खूप जास्त येणार येतं भाड्यानं. तिकडचा निकडचा फरक राहतो. त्याच्यात कलर आहेत का मग. कलर आहे ना बेटा. वेगवेगळे कलर डिझाईन येते. कलर एकदम डिझाईन आहे. कलर वेगळा येईल फक्त पॅटर्न वेगळा येईल. याच्या लग्नासाठी वाटप करायच्या ज्या पत्रिका आहेत त्या छापून आलेल्या आहेत आणि त्यांना मी अगोदर हळदी कुंकू असं लावून अक्षता लावून घेत आहे. हळदी कुंकूने त्यांची पूजा केल्यानंतरच त्यांच्या वाटण्याचा कार्यक्रम सुरू होईल. तर असा होता आजचा आमचा बस्त्याचा कार्यक्रम. तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः.